बबिता दे ना, डब्बा झाला नाही का तो अजून? मला वावरत जायचंय. हो हो झाला, पण जर भाजीपोळी थंडी होत्या मग लगेच भरते मी. बर बर, होऊ दे ना थंडी. लयच खुश दिसायला लागली तू, काय झालं? काय नाही, असंच. नाही नाही, नक्की काहीतरी आहे. मला माहिती आहे ना तुला कशाचा आनंद झाला. मी का तुला आज ओळखतो, मला चांगलं माहिती आहे तू कशी येतं. तुला आता वेगळं निघलं तर मजा येऊन राहिली ना. तर कोणाचं टेन्शन नाही, काय नाही, मस्त करायचं, दोघायचं खायचं. हो लय चांगलं ओळखता तुम्ही मग. दोघं कुठे, आपण तिघ आहे ना. बरं असू द्या बाकीचं, पण ही घर लय मस्त भेटलं आपल्याला. भाड्यानं का होईना, पण इथले करम त्या घरात एकदम चकचक आहे. हो ना, करमायला तर पाहिजे. पैसे बी तसेच मोजले ना आपण. जाय बरं, आणि मला उशीर होऊन राहिला. जाय डब्बा आण बरं तू. हो लगेच आणते. हिला मजा येऊन राहिली वेगळं निघून. पण माय बाप तिकडे उपाशी असतील, जेवले नसतील विचार करून करून. काही बोलले का तुम्ही? काय नाही बोललो मी. जाय लवकर डब्बा आण बरं. हो चालली चालली. पप्पा मी तूत आहे. इकूनच तर आवाज आला होता रामलालचा. कुठे गेला काय माहिती हो. पप्पा मी तूत आहे. कुठून आवाज यायला लागलाय पोराचा? कुठं आहे रे तू? मी इकडे पप्पा, तुमच्या मांद. इकडे मांद पा. माग होता का तू? मी तर इकडे तिकडच पाहून राहिलो तुला. हा घ्या म्हणलं डब्बा. झाला तुमचा डब्बा तयार झाला. जा बरं, आता वावरात जायचं होतं ना. लय गडबड करू लागले तुम्ही. हो हो दे इकडं. आणि जरा लवकर या आजच्या दिवस वावरातून. ते फ्रीज कूलर लावून घेऊ. मग काय नाही, मग बाकीचं लावते मी. बाकीचं काय नाही, पण ह्या जड वस्तू नाही लावता येत ना मला. लवकर या मग आजच्या दिवस. हो हो जमलं तर पाहिजे ना, मी लवकरच येईल. आई मदत आहे तेल थायले. हो ना, तुले बी करेल भाजीपोळी करेल ना. आपल्या तिघायला भाजीपोळीच केली मी. नाही मला भाजी पोळी नाही खायची. मला मॅगी करून दे. नाही खायची तर उपाशी राह मग. मी का तुझ्या आजीने लाड करायले. सांगा ना पप्पा, आई मला मॅगी करून देत नाही. बबिते दे ना तिला मॅगी करून. हा का तुला तेवढं बी काम होऊन नाही राहिलं? आता काही जास्त काम नाही, काय नाही, तिघायचंच आहे आपल्या. लेकरू दे म्हणते तर दे करून. हो देते बरं करून. आज घर पण एवढं मोठं मोठं लागायला लागलं ना, लय मोठं मोठं लागायला लागलं. कसे बी रोज 5-6 जण राहत होतो तर घर भरल्यासारखं लागायचं. पण आज लयच कसं तरी होऊन राहिलं आणि करमेनं काहीच नाही बाई. कसं बारकं पोरगं होतं तर ते खेळायचं, मस्त वाटायचं. आजी 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 करत राहायचं. मागं 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 काही सुसू देत नव्हतं, काही करू देत नव्हतं. तर त्या पोराची सवय झाली आता. त्या बाईनं उचलून घेऊन गेली लेकरू बिन, ते बी गेले. आता करमत नाही काय नाही. गेली वाटते, कोमात गेलेली दिसते आता चांगलीच. येते का नाही बाहेर काय माहित. हो निर्मलाबाई, निर्मलाबाई व चांगलेच विचार करून राहिली म्हातारी. जाऊ दे, आपलं काम आहे इले वाचवायचं. इले आपण मस्त बाहेर काढूया दुःखातून. म्हणजे इले अजून एखादं दुखणं सांगू, म्हणजे विचार करत या गोष्टीवर. हो निर्मलाबाई. कधी आली सुमन? बस म्हणायचं तर कामच नाही तुले. बसली तू? मी आत्ताच आली, मला काही लय वेळ नाही झाला. हो का, बर बर. कुठं गेली घरातली बाकीची मंडळी? दिसून नाही राहिली. तुमचं तोंड एवढं पडलेलं काऊन आहे? काय झालं तुम्हाला? काही दुखायला लागलं का? ताप आली का? मला माहिती नाही कशासाठी आली तर. मी चांगली ओळखते. आपल्या घरातलं विचारून घेते सगळं आणि दुसरीकडे जाऊन सांगते. ती तुलची आग लावती, डबल इकडे येतीच बायले. अहो काय नाही झालं, मला डोकं दुखून राहिलं सकाळी उठल्यापासून, म्हणून तशी दिसत असेल मी तुला जरा सुकेल सुकेल. अहो म्हातारे, तू नको सांगू तुझ्या घरातल्या गोष्टी. पण मला सगळं माहीत असते ना, कुठं कुठं काय चालू आहे, कुठं कुठं काय नाही. मला बी सुमन म्हणतात. काही म्हणली का तू? हो मी म्हणली डोकं दुखायला लागली तर चांगलं दवाखान्यात जाओ. हो ना, दवाखान्यात बी जायचं आहे, पण पोट्ट्याचे पप्पा घरी आले की जाऊ मग. हो हो जा जा, हायगी नका करू दवाखान्याची. म्हातारी चांगली पक्की दिसती यातून, सांगत नाही घरातल्या गोष्टी. बरं जाते मी, उशीर होऊन राहिला. हो हो जाय. हे नंदा कुठं चालली व? आली बाई मांजर आडवी. आडवीच येते 2 पायाची मांजर. अहो कुठं नाही, जरा काम होतं. निर्मलाबाईच्या घरी चालली होती. कशाला चालली हो तू? मी नेमकी चालले त्याच्या घरून. हो का, मी नेमकी चालली बाई त्याच्या घरून. होत्या का त्या घरी मग? हो हो आहेत ना त्या घरी. जाय. घरी होत्या बाई, पण त्याची तब्येत लयच खराब झाली बाई. कस काय झाली खराब? अहो ती त्याची सुनाचं टेन्शन येते ना बाई त्याले, त्याच्यामुळे झाले खराब. आता कशी बी सून सांभाळत होती ती, पण आता तिला तिच्या पोराला बी नेलं ना, त्याला बी नेलं, मग घर हलकत झालं. त्याच्यामुळं लय टेन्शनमध्ये येते बाई त्या. जाय भेटून ये तू एकदा. हो त्याच्या घराकडे जायला चालली ना मी. जाऊ दे मला. बडबड करून राहिली किती वेळची. हो हो जाय.